तर आज आपण चटपटीत, चटकदार, अगदी सोप्या पद्धतीने टोमॅटोचं सार कसं करायचं तेच बघणार आहोत. थंडीच्या दिवसांमध्ये काहीतरी कम्फर्टिंग खायचं असेल तर ही डिश नक्की ट्राय करून बघाल. तर यासाठी लाल पिकलेले गावरानी टोमॅटो घ्यायचे आहेत. टोमॅटोचे देठ काढून त्याला चिरा करून 5 मिनिटे हाय फ्लेमवर उकळून घ्यायचे आणि मग त्याचे साल काढून घ्यायचे. यानंतर मिक्सरच्या वेट ग्राइंडरमध्ये जे ब्लांच करून घेतलेले टोमॅटो आहे त्याच्या फोडी करून घालायचे. साधारण 3 टोमॅटो घेतलेले आहेत. यासोबत पाव कप ओल्या खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहे. आवडीनुसार हिरव्या मिरच्या, छोटासा आल्याचा तुकडा, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 चमचा तांदळाचं पीठ आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. इथे माझ्याजवळ व्हीगार्डचा वायोनिक मिक्सर ग्राइंडर आहे. हा मिक्सर ग्राइंडर पॉवरफुल असून हाताळायला खूप सोपा आहे. यामध्ये 1000 वॅट मोटार असून अल्ट्रा शार्प स्टेनलेस स्टील ब्लेड्स आहेत, ज्यामुळे तुम्हाला अगदी परफेक्ट स्मूथ पेस्ट मिळते. आल्याचे किंवा खोबऱ्याचे तुकडे अजिबात खाली राहत नाही. तर सुरुवातीला थोडंसं पाणी घालून फिरवून घेतलं. आता आणखीन थोडंसं पाणी घालून स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहेत, तरीही मिक्सर हाताला स्टेडी फील होतो. तुम्ही बघितलं असेल उडीद डाळ किंवा इतर डाळी वाटताना बरेचसे मिक्सर गरम होतात, पण हा मिक्सर तसा होत नाही. हा मिक्सर तुम्ही कंटिन्युअसली 110 मिनिटापर्यंत वापरू शकता. तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे. हे आपल्याला स्टेनरनी गाळून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. यानंतर पॅनमध्ये 1 मोठा चमचा तूप गरम करून अर्धा चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा जिरं, थोडेसे कढीपत्त्याचे पानं आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पूड घालून खमंग फोडणी तयार करून घ्यायची आणि जे गाळून घेतलेलं मिक्सचर आहे ते यामध्ये ओतायचं आहे. थोडंसं पाणी ऍडजस्ट केलेलं आहे. याला कंटिन्युअसली फिरवत उकळी येतपर्यंत वाट बघायची. चवीसाठी अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. 5 ते 6 मिनिटे दणदणीत उकळी काढून घ्यायची. तर इथे आपलं चटपटीत, चटकदार, कम्फर्टिंग, झटपट होणारं टोमॅटोचं सार तयार आहे. हे तुम्ही असंच पिऊ शकता. खायला खूप टेम्पटिंग लागतं आणि हे तुम्ही गरमागरम भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. एक नंबरच लागते. तर या हिवाळ्यात एकदा नक्की ट्राय करून बघाल. आणि व्हीगार्ड वायोनिक मिक्सर ग्राइंडरमुळे कुकिंग खूप सोपी आणि एफर्टलेस होते. तर नक्की ट्राय करून बघाल.